स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। तेच आपलं प्रश्न राहील, त्याच्यामध्ये 4 ऑप्शन मिळतील, 3 ते 5 सेकंड मिळतील। पहिला प्रश्न पहा, मातीमध्ये उष्णतेची हस्तांतरण प्रामुख्याने टिंब-टिंब पद्धतीने होते। पर्याय क्रमांक ए फक्त संचालन। फळे लागण्यासाठी खालीलपैकी कोणत्या हवामानाचा परिणाम होतो? म्हणजे कोणत्या हवामानाचा परिणाम होतो फळे लागवण्यासाठी? पर्याय क्रमांक डी कोरडी आणि गरम हवा। खालीलपैकी कोणता पर्याय म्हणणं नाही, असे 2-3 प्रश्न घेऊ आपण तुमचं माइंड रिफ्रेश करण्यासाठी। पर्याय क्रमांक बी हातचा मळ। शेतकऱ्यांच्या शेतावर टिंब-टिंब प्रकारचे बियाणे उगवले जाते असा प्रश्न येईल या ठिकाणी, किंवा कोणते प्रकारचे बियाणे उगवले जाते? पर्याय क्रमांक सी प्रमाणित बियाणे फक्त। स्नेहंप हे पीक टिंब-टिंब परिवारातील आहे। कोणत्या परिवारातील आहे ते सांगायचं, या ठिकाणी रिकामी जागा भरा। पर्याय क्रमांक बी लेग्युमिनिसी। इमारतीच्या बांधकामाचा निर्णय हा कोणत्या श्रेणीखाली येतो? प्रश्नाची लेवल पहा, हे सगळे प्रश्न PYQ आहे। पर्याय क्रमांक सी धोरणात्मक। मृदेच्या आम्लतेची 2 प्रकार कोणते आहेत? पर्याय क्रमांक ए सक्रिय आम्लता आणि विनिमय आम्लता। कोणत्या मृदेसाठी तुषार सिंचन प्रणाली सर्वात योग्य आहे? सर्वात योग्य आहे तुषार सिंचन प्रणाली। पर्याय क्रमांक बी चढ उतार असणारी मृदा। जीवाणूच्या विनायट्रीकरणासाठी मृदेची पुढीलपैकी कोणती स्थिती आवश्यक आहे? पर्याय क्रमांक बी वातानिरपेशी। फर्टिगेशन ही खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या सिंचनामधील एक प्रक्रिया आहे? याच्यावरती थोडं कन्फ्यूज झालं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, तेच या ठिकाणी आपण कन्फ्यूज दूर करू। फर्टिगेशन ही ठिबक सिंचनाचे असते। याच्यावरती आलटून पलटून प्रश्न आलेले ते आपण पुढे घेऊ याच व्हिडिओमध्ये। मायको हायझा हे टिंब-टिंब आहे। पर्याय क्रमांक ए उंच वनस्पतींच्या मुळाशी बुरशीचे संयोजन। आंब्याच्या फुलण्याचा हंगाम कोणता आहे? एकदम बेसिक प्रश्न, मास्तर परत परत नका घेऊ। हे घेण्याचं कारण असं आहे, आता सगळेजण परीक्षेची वाट पाहून आता असं झालेलं आहे, परीक्षा कधी होती, का होणार आहे का नाही होणार आहे। 3 ते 4 वर्षापासून आम्ही परेशान झालेलो आहे। काय चाललंय, कोविड पण आला मधातच, आतापर्यंत काही ग्रामसेवकची परीक्षा झाली नाही, फक्त फॉर्म घेऊन टाकले आपले। आज ना उद्या परीक्षा होणारच, कधी ना कधी होणारच भाऊ, तर तुम्ही हार मानायची नाही, कधी ना कधी होईलच। आयुष्य मोठं आहे, आयुष्यामध्ये तर होणार ना परीक्षा, आहे ना, अभ्यास करताय ना, करू द्या, कधी ना कधी तुम्हाला काम येणारच। असं नाही तुम्ही म्हणणार माझी परीक्षा होणार आहे का नाही होणार आहे, त्याच्यानं काय तुम्हाला जे येतंय ते पण येणार नाही। त्यासाठी काय भाऊ, अभ्यास करा ना, होणारच परीक्षा ना कधी कधी। ग्रामसेवक कधी ना कधी भरणारच आहे ना, कधी ना कधी परीक्षा घ्यावंच लागणार आहे, घ्यावंच लागणार आहे, लक्षात राहू द्या। हार मानू नका, स्वतः मन खिचून जाऊ नका, परीक्षा होणार आहे। पर्याय क्रमांक सी नोव्हेंबर आणि फेब्रुवारी। नायट्रोजन स्थिरीकरणाची प्रक्रिया काय दर्शवते? पहा लेवल, पहा प्रश्नाची लेवल समजून घ्या, ह्या लेवलचे प्रश्न येतात। पर्याय क्रमांक ए उष्माग्राही प्रक्रिया। पुढीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता? पहा पहिला, एकदम बेसिक प्रश्न आहे बरं का। आणि हा प्रश्न ना, प्रत्येक प्रश्न म्हणजे कोणतीही एक्झाम असू द्या, एकदम बेसिक प्रश्न माहिती पाहिजे या उद्दिष्टानं विचारतात। तुम्ही जर TCS IBPS याच्या पॅटर्न मध्ये पाहिलं ना, हे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल, कंटिन्यू पाहायला मिळेल। पर्याय क्रमांक बी किसान कन्या। पायझोमीटर कशासाठी वापरतात? पायझोमीटर। पर्याय क्रमांक ए दाब मोजण्यासाठी। खालीलपैकी काय शेतकी व्यवसायाचा घटक नाही? मी का सांगितलं शब्द पकडायचा, प्रत्येक वेळेस सांगतो घटक नाही। हाय म्हटले का नाही म्हटले? नाही म्हटले मास्तर या ठिकाणी। पर्याय क्रमांक बी एकदम सोपं होतं, पाणी। आता सिंपल आहे ना, शेतकी व्यवसायासाठी जमीन, भांडवल, कामगार आणि व्यवस्थापन। आणि का म्हटले नाही, कशाचा? व्यवसायाचा। मास्तर तुम्ही तर शेतकी म्हटलं तर पाण्यावरच जाणार आम्ही, पण व्यवसायाचा विचारत ना, व्यवसाय, जमीन, भांडवल, कामगार, व्यवस्थापन हे काय? व्यवसाय।
आणि पाणी काय व्यवसाय आहे का? नाही ना, व्यवसायाचं साधन नाही ना, नैसर्गिक आहे. बॉम्बे दख्खन प्रदेशामध्ये ब्रिटिशांद्वारे सुरू केलेले महसूल यंत्रणेला टिंबटिंब म्हणून जाणले जात असत. पर्याय क्रमांक सी, रयतवारी ठराव. खालीलपैकी कोण तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या जटिल कीटकांपैकी एक नाही. तर पहिल्याच पर्याय क्रमांकाला टिक करून देणार. हे तुम्हाला असंच कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं असते. पर्याय क्रमांक ए बरोबर, पण ते बरोबर नाही, ते म्हणले नाही म्हटले. आहे नाही. तर चमकणारे भुंगेरे विनायट्रीकरणात कोणत्या प्रकारचे सूक्ष्म जीवाणू प्रमुख भूमिका बजावतात? पर्याय क्रमांक सी, थर्मोफिलिक. नेटिंग क्लॅम्प कुठे बांधतात? आता नेटिंग क्लॅम्प कुठे बांधतात असे जर काही प्रश्न आले ना, तुम्हाला कोणताही प्रश्न सांगतो, तुम्हाला इमॅजिनेशन करणं शिका. नेटिंग क्लॅम्पचं जर तुम्हाला डोळ्यासमोर आणलं, तुम्ही नेटिंग क्लॅम्प काय असतं ना वास्तवेसच, तर ऑटोमॅटिक तुम्ही ह्या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही काय करणार माहिती, तराकडे जाणार. म्हणजे काय, घडीच्या मुखाशी बांधताना मग नेटिंग क्लॅम्प कुठं बांधता? मग घडीच्या मुखाशी. भारतीय राज्यामध्ये जलनवृद्धीच्या दराचे मोजमापन टिंबटिंबाच्या आधारे करण्यात येते. पर्याय क्रमांक सी, ग्राहक मूल्य निर्देशांक म्हणजे काय, CPI. नदीकाठच्या लागवडीसाठी खालीलपैकी काय सुयोग्य असते? पर्याय क्रमांक 1, खरबूज. केरळमध्ये किती टक्के क्षेत्रफळ टॅपिओकाच्या लागवडीखाली आहे? किती टक्के? पर्याय क्रमांक बी, 60%. कोणत्या पिकाचे स्वयंपरागण होते? परागण कोणत्या पिकाचे होते ते सांगायचं आहे. पर्याय क्रमांक डी, टोमॅटो. वनस्पतीमध्ये या स्वरूपातील पोटॅशियम सहज उपलब्ध असते. पर्याय क्रमांक सी, द्राव टिंबटिंब प्रकारच्या लागवड पद्धतीमध्ये ओळ ते ओळ आणि रोप ते रोप अंतर समान असते. पहा, ओळ ते ओळ आणि रोप ते रोप अंतर काय समान असते. कशामध्ये ते सांगायचं, टिंबटिंब भरा जागा. पर्याय क्रमांक ए, नियंत्रित ओळ लागवड पद्धत. परत आला प्रश्न. मी काय म्हणलं, याच्यावरती आलेले 2-3 प्रश्न आज कन्फ्युजन दूर करून टाकू आपण या प्रश्नाचं. फर्टिगेशन ही टिंबटिंब सिंचनातील एक प्रक्रिया आहे. हे सगळे PYQ बरं का, हे मनानं घेतलेले प्रश्न नाही, मनाचा कारोबार काहीच नाही या ठिकाणी. आजचे जे सगळे प्रश्न राहणार आहे, हे सगळे प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेला नाही, ग्रामसेवकला कोणत्या ना कोणत्या वर्षी विचारलेले प्रश्न आहे. पर्याय क्रमांक सी, ठिबक. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पुढीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला? हा प्रश्न घेण्याचं कारण आहे, महत्वाचा आहे बरं का, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे, म्हणून हा प्रश्न घेण्याचं कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये चाललंय आपलं. पर्याय क्रमांक ए, नरेंद्र मोदी. पूर्णगुच्छ रोगाचे विषाणू टिंबटिंबमुळे पसरविले जातात. पर्याय क्रमांक सी, मावा. लहान पाणलोट क्षेत्रांचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? जास्त ऑप्शन असले ना भाऊ, तर एकदम शांत चित्तेनं वाचायचं. पर्याय क्रमांक डी, पाटाच्या प्रवाहावर प्रबळ ठरणारा मूळ प्रवाह. सजीविता नसणाऱ्या नायट्रोजनच्या स्थिरीकरणात कोणते प्रमुख विकर असतात किंवा असते? पर्याय क्रमांक ए, नायट्रोजनेज. टिंबटिंब वनस्पतींसाठी उपलब्ध असलेली मृदा आर्द्रतेची खालची मर्यादा आहे. पर्याय क्रमांक ए, PWP. सर्व 3 प्रमुख मोठी पोषक तत्वे असलेल्या खतास असे म्हणतात. पर्याय क्रमांक सी, संपूर्ण खत. नायट्रोजनची वायू हानी कोणती आहे? पहा, नायट्रोजनची वायू हानी कोणती आहे? वायू हानी कशाची? पण नायट्रोजनची. पर्याय क्रमांक डी, बाष्पीभवन.
पाण्याचे द्रव किंवा घन रूपाचे वायुरूप होण्याचे प्रक्रियेस काय म्हणतात? पर्याय क्रमांक बी बाष्पीभवन. बाष्पीभवनवरती ना प्रश्न विचारता बरं का, विचारता. आता कृषीमध्ये पण विचारले होते, त्याच्यामध्ये पण बाष्पीभवनावरती विचारलं होता. लक्षात नाही आता कोण पोरांना सांगितलं नाही, पण फक्त एवढंच सांगितलं पोरांनी बाष्पीभवनवरती प्रश्न आला होता. आपलं जे लेक्चर झालेले विचारलेल्या प्रश्नामध्ये त्याच्यावरती बाष्पीभवनावरती कसे प्रश्न विचारले होते त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेले. ज्या दिवशी पेपर झाला होता त्या दिवशीचा व्हिडिओ, आज झालेला पेपरचं विश्लेषण, त्याच्यामध्ये बाष्पीभवनावरती 2-3 प्रश्न आपण घेतलेले. म्हणजे बाष्पीभवन हा महत्वाचा प्रश्न आहे बरं का. याच्यावरती असंच नाही तुम्हाला एवढा सोपा प्रश्न येईल, असं जे जसा प्रश्न आला तसंच प्रश्न येणार नाही. एक जनरल म्हणजे बेसिक म्हणजे असं आहे की तुम्हाला दैनंदिन जीवनामधले रेग्युलर असा प्रश्न विचारणार. जर तुम्ही रठ्ठा मारायला असन बाष्पीभवनावरती तर तुमचं अवघड भाऊ. कारण बाष्पीभवनावरती प्रश्न येतोय, पण तो प्रश्न कसा आलटून पालटून नाही, डायरेक्ट त्याला वेगळाच विचारता, पण बाष्पीभवनवरतीच. म्हणजे तुम्हाला मुद्दा काय लक्षात ठेवायचा आहे की बाष्पीभवन काय असतं, लक्षात आहे का? बाष्पीभवन काय असतं, केव्हा होतं, काय होतं, कसं होतं, काय होत नाही, कधी होतं, कधी होत नाही, काय त्याचं सगळं बेसिक पासून तर टॉप पर्यंत सगळं अभ्यास केला ना तर तुमचा या ठिकाणी मी सांगतो मार्क फिक्स. मी सांगतो गॅरंटीने सांगतो मार्क फिक्स या ठिकाणी. कारण बाष्पीभवन आहे ना एकदम महत्वाचा टॉपिक आहे बरं का कृषीमध्ये. तर पाठीमागच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर बाष्पीभवनावरती भरपूर प्रश्न आलेले. पहा, बाष्प उत्सर्जनाच्या प्रत्यक्ष मापनासाठी कोणते उपकरण वापरण्यात येते? हा पण प्रश्न आलता पहा, हा पण प्रश्न आलता रे दादा. पहा याच्यावरती चालता, हा आलता कृषीला, लक्षात आहे. कृषीला असा प्रश्न आला होता, सेम असा आलता माहिती नाही, पण लायसीमीटर वरती आला होता प्रश्न. आणि त्याच्यामध्ये बाष्प उत्सर्जनाच्या प्रत्यक्ष मापनासाठी हा देखील प्रश्न आला होता कृषीला. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते पारंपरिक साठवणुकीची रचना नाही म्हटले या खाली? या ठिकाणी कॅप आहे, म्हणजे तेच उत्तर राहणार कॅप. राज्याच्या राज्यपाल राज्यात कार्यरत असलेल्या विद्यापीठांचे टिंबटिंब देखील असतात. पर्याय क्रमांक डी पदसिद्ध कुलपती. पाण्याच्या मुक्त पृष्ठभागावरून पाण्याचे सतत बाष्पांतर रूपांतर होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेस टिंबटिंब म्हणतात. पहा, हे सगळे प्रश्न आहे बरं का दादा, हे सगळे प्रश्न PYQ. पहा, बाष्प तिसरा प्रश्न चालू आहे कंटिन्यू, तिसरा चौथा. तुम्हाला माहिती आहे मास्तर तेच चाललंय, तर मग त्याच्यामध्ये हे दोनातून एक प्रश्न येणार, हे दोन्हीतून एक राहणार. पर्याय क्रमांक ए बाष्पीभवन. मृदेच्या कोणत्या pH वर उपलब्ध फॉस्फरस जास्त असतो ते दर्शवा? पर्याय क्रमांक ए 6.5 ते 7.5. कोणत्या चित्रपट निर्मात्याने हिंदुस्तान फिल्म कंपनीची स्थापना केली होती? पर्याय क्रमांक बी दादासाहेब फाळके. एखाद्या कीटकाची एक आणि एकच प्रजाती शास्त्रज्ञाने अभ्यासली असेल आणि ती त्या काळातील एकमात्र ज्ञात असलेली प्रजाती असेल तर तिला टिंबटिंब म्हणतात. पर्याय क्रमांक ए होलोटाईप. आम्लयुक्त जमिनी टिंबटिंब प्रदेशात आढळून येतात. पर्याय क्रमांक डी दमट प्रदेश. सल्फरचे प्रमाण कमी होण्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या सूक्ष्मजीवाचा सहभाग असतो? पर्याय क्रमांक ए डी सल्फो वायब्रो. सपोटा किंवा चिकूचे वैज्ञानिक नाव लिहा. पर्याय क्रमांक ए यचरास झपोटा. भारतातील मीज माशीने सोडलेल्या टिंबटिंब रसायनामुळे पानांचा आकार लांब होतो. पर्याय क्रमांक ए फक्त सेसिडोजेन. ढोबळ खत उपभोगामधील भारताचे स्थान कुठे आहे? पहिले, दुसरे, तिसरे. पर्याय क्रमांक डी चौथे. नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पर्याय क्रमांक बी प्रधानमंत्री. असे 2-3 प्रश्न घेतले आपण याच्यामध्ये. अवर्षणग्रस्त भागात तद्वतच हलक्या व उथळ जमिनीतही टिंबटिंब वृक्षांची लागवड करता येते.
सागची का बाबूळची? नाही मास्तर, या ठिकाणी येणार बी बाबूळ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्वाचा असतो. ज्यांना येत असेल त्यांना कमेंट्स करा, ज्यांना येत नसेल ते तुमचे कमेंट्स पाहून शिकून घेतील. जर व्हिडिओमध्ये काही शिकायला भेटलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.